श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 13 ऑगस्टपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. श्रावण हा महिना आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि या श्रावण सोमवारचे या महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे. उद्या म्हणजे 17 ऑगस्टला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आलेला आहे आणि योगायोगाने याच दिवशी नागपंचमी आलेली आहे. तब्बल 3 वर्षानंतर हा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे आणि या श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी नागपंचमी येते. म्हणूनच या श्रावण सोमवारचे महत्त्व दुपटीने वाढलेले आहे आणि म्हणून 17 ऑगस्टचा दिवस यंदा सर्व शिवभक्तांसाठी मोठी पर्वणीच असणार आहे. आपल्या हिंदू धर्मात नागपंचमी सण हा खूप विशेष मानला जातो. सण सर्पदेवतेला समर्पित आहे आणि हिंदू धर्मात नागाला देवता स्थान आहे. भगवान शंकरांच्या गळ्यातील भंग भगवान विष्णूंना शेषनाग आणि श्रीकृष्णांनी कालिका नागाचा पराभव केल्याने आपल्या हिंदू धर्मात नागाला देवी स्थान देखील दिलेले गेले आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करणे खूप शुभ मानले जाते. त्यासोबत हा दिवस भगवान शिवशंकरांच्या सुद्धा समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी भगवान शंकरांची पूजा अर्चना करणे, उपास करणे आणि मंत्र जप तप करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या भगवान शंकरांच्या कृपेने पूर्ण होतात. त्याचबरोबर भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत केल्याने आपले शारीरिक आणि मानसिक शुद्धता देखील होत असते आणि म्हणूनच या दिवशी सर्वांनी व्रत करायचं आहे आणि स्त्रिया पुरुष विवाहित मुली सुद्धा हे व्रत चांगलं केलं तरी त्यांना चांगल्या पटीने फळ हे प्राप्त होईल. श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारचा व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. या दिवशी जो भक्त भक्तिभावाने व्रत करून महादेवांची पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे. आता या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवार आपण एक विशिष्ट प्रकारचं धान्य भगवान शिवशंकरांना शिवपिंडीवर अर्पण करत असतो. तर आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ म्हणजे जे धान्य अर्पण करायचं आहे ते तांदूळ आहेत. तर आपल्याला या दिवशी तांदळाचे शिवामूठ व्हायचे आहे. आता बरेच जण शिवामूठ वाहते एक खूप मोठी चूक करतात, ते म्हणजे तांदूळ आपण शिवामूठ वाहण्यासाठी घेतो पण ते अर्धवट घेतो किंवा अखंड तांदूळ असावे. अर्धवट तांदूळ तुटलेले नसावे. फुटलेले, खराब झालेले किंवा काळे पडलेले तांदूळ हे शिवामूठ म्हणून वाहिले जात नाही. तर आपण असे खराब तांदूळ शिवामूठ म्हणून अर्पण केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. महादेवांच्या पूजेसाठी नेहमी अखंड वस्तू असायला हव्यात. म्हणून शिवामूठ वाहताना अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे. तसेच हे धान्य अर्पण करत असताना आपण थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे. तसेच कोरडे तांदूळ शिवामूठ म्हणून अर्पण करायचे नाही. थोडंसं धान्य हातामध्ये ओलं करून घ्यायचं आहे आणि उजव्या हाताने शिवामूठ जे आहे तर ते आपल्याला व्हायचे आहे आणि हीच शिवामूठ वाहताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे जो असा आहे की भगवान महादेवांना पोचतो असे म्हटले जाते. शिवामुठीचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. मंत्र असा आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असं म्हणायचं आहे आणि हा मंत्र 3 वेळा म्हणून आपल्या 3 वेळा शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे. श्रावणाचा व्रत हे संपूर्ण दिवसभर करून संध्याकाळी देवाची आरती करून शिवलिंगाची बेलपत्र वाहून हा उपवास सोडायचा आहे. श्रावण महिन्याच्या व्रतामध्ये वरईचे म्हणजेच भगर जी आहे तर ती खाल्ली जात नाही. म्हणून तुम्हाला चुकून हे व्रत करत असताना वरईचं सेवन जे आहे तर ते अजिबात करू नका, नाहीतर तुमचं व्रत हे आहे तर ते घडणार नाही. या व्रताचं फळसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. या उपवासामध्ये तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा फळ असतील ते वेपर्स असतील तर ते तुम्ही घेऊन हा उपवास करायचा आहे. पण वरई जी आहे तर तुम्हाला वर्ज्य करायचे आहे. त्याचबरोबर यासोबत तुम्हाला फणस जे आहे ते देखील सुद्धा खायचं नाही. हे सुद्धा या व्रतामध्ये चालत नाही. त्याचबरोबर या दिवशी नागपंचमीचा उपवास सुद्धा आलेला आहे. तर तुम्ही श्रावण सोमवार उपवास आणि नागपंचमीचा उपवास सुद्धा एकत्र करू शकतात. हे दोन्ही उपवास जे आहेत ते संध्याकाळी सोडले जातात. आता पहिलं श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे व्रत दोन्ही एकत्र आलेले आहे आणि हे दोन्ही व्रत भगवान महादेवांना समर्पित आहे आणि या दोन्ही व्रत एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी सुवर्ण योग जुळून आलेला आहे. या योगावरती आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला उपयोग 100% होतो, फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारी एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उद्या पहिला श्रावण सोमवार आहे. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण शिव मंदिरातून घरी आणा ही एक वस्तू. फक्त 24 तासात घरातून चहूबाजूने पैसा येऊ लागेल. पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.
मनातील किती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आणि घरातील वाईट शक्ती, आजारपण, गरिबी ही कायमची निघून जाईल. आपल्या घराची, मुलाची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तुम्हाला शिवमंदिरातून घरी आणायची आहे ही एक वस्तू आणि ही वस्तू नंतर काय करायचे आहे याचबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला अगोदर मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. या श्रावण सोमवारी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही ही एक वस्तू तुम्हाला शिवमंदिरातून घरी आणायची आहे. परंतु या सोमवारी जर तुम्हाला हा उपाय प्रदोष काळामध्ये करणं शक्य झालं नाही तर प्रदोष काळामध्येच हा उपाय करायचा आहे. आता प्रदोष काळ म्हणजे कोणता काळ? तर सूर्यास्त होण्याचा काळ, म्हणजे आपल्याला 6:30च्या दरम्यान हा सूर्यास्त काळ असतो. तो 1 तास असतो अगोदर आणि सूर्यास्तानंतर जी वेळ असते ती प्रदोष काळाशी असते. आणि या काळामध्ये तुम्हाला हा प्रदोष काळामध्ये भगवान महादेवांची आहे तर पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि मग तुम्हाला हा उपाय प्रदोष काळामध्ये उपाय करायचा आहे. तर दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा केव्हा मंदिरात जाणार आहे तेव्हा सुद्धा ही वस्तू तुम्ही घरी आणली तरी चालेल. जर कष्ट आणि मेहनत करूनही तुम्हाला कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तर कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, तर नक्की तुम्ही हा एक उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे बघा. तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि थोडीशी गाईचं कच्चं दूध टाकून तुम्हाला स्नान करून घ्यायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे. दुधाने, पंचामृताने केला तरी चालेल किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाची पूजा केली तरी चालेल. जर आपण या सोमवारी शिवलिंगावरती अभिषेक केला तर आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती एक देवी शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते असते आणि त्यामुळे आपल्या घरातील अनेक अडचणी या आहेत तर त्या दूर होत असतात. आणि म्हणूनच प्रत्येक श्रावण सोमवारी शिवलिंगावरती अभिषेक आहे तर आवर्जून करायचा आहे. देवघरामध्ये प्रसन्न वातावरण आहे तर ते आपल्याला करून घ्यायचं आहे. तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर या करण्यासाठी एक आपल्याला लोटा जल तुम्हाला घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्याने पाणी भरून घ्यायचं आहे. कुठलीही नळाचं वगैरे पाणी घेऊ नका. स्वच्छ पाणी त्यामध्ये घ्यायचं आहे. घरातून आपल्याला पाणी आहे तर ते घेऊन जायचं आहे. कारण की आपल्या घराचा पत्ता जो आहे तो भगवान शिव महादेवांना माहीत होत असतं किंवा सांगत असतो. म्हणून स्वतःला घरातून पाणी घेऊन जायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर गंगाजल आणि 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध आहे तर ते टाकायचं आहे आणि 1 गुळाचा खडा टाकायचा आहे. 11 अखंड तांदळाचे दाणे टाकायचे आहे आणि यासोबत आपल्याला 5 बेलपत्र चे पानसुद्धा घेऊन जायचे आहे. बेलाच्या पानाला 3 किंवा 5 पान असतात. अशी तुम्ही बेलाचं पान आहे तर ते घेऊन जायचं आहे. 1 किंवा 2 पानं आहेत तर अशी बेलपत्र घेऊ नका आणि प्रत्येक बेलाच्या पानावर तुम्हाला चंदन आणि ओम नमः शिवाय हा मंत्र आहे तो लिहायचा आहे. सहज तुम्हाला माहीत पडेल तो आपल्याला त्या पानावरती एक मंत्र आहे, म्हणजे तो ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा आहे. बेलपत्र घेतलेलं आहे तर ते चांगलं घ्यायचं आहे. बेलपत्राच्या वरच्या मोठ्या पानांवरती चंदन आणि ओम नमः शिवाय लिहायचं आहे. तुम्हाला ओम लिहिता आला तर ओम लिहा किंवा ओम नमः शिवाय असं लिहिलं तरी चालेल. आणि दुसऱ्या पानांवर आपल्याला 3 पानांवर ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे. अशा 3 पद्धतीने 3 पानांवर आपल्याला हे पानावर लिहायचं आहे. आणि यानंतर हे 1 लोटा जल आणि हे 5 बेलाचे पानं घेऊन तुम्हाला जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमच्या घरात आजूबाजूला जिथे कुठे असेल तिथे जाऊन हा उपाय करा आणि गेल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि आपल्या दोन्ही हाताने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून राहायचं आहे. आणि 1 जल पाणी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि तुम्ही जे जल अर्पण करत असताना महामृत्युंजय मंत्राचा जप केला तरी चालेल. त्यानंतर काय करायचं आहे, 5 बेलपत्र तुम्ही घेऊन आलेले आहे तर ते 5 बेलपत्र अर्पण करायचे आहे. हाताने शिवलिंगावरती ठेवायचे आहे. त्यामध्ये 1 अखंड तांदूळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि या बेलपत्रांचा देठ जो आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. आणि ज्या साईडनं तुम्ही ओम नमः शिवाय असं लिहिलेलं आहे तर ते बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती पालथं अर्पण करायचं आहे. यानंतर हे तांदूळ जो आहे तर तो तांदूळ तुम्हाला हातामध्ये घेऊन तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे. बेलपत्र अर्पण केला आहे त्यावरून हा तांदूळ ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरं बेलपत्र अर्पण करायचं आहे. परत ते देठ उलटं करून आपल्याला हे वरती साईड करून बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. शिवलिंगावरची खालच्या बाजूने येईल अशा पद्धतीने हे बेलपत्र अर्पण करा. पानाचा गुळगुळीत भागा शिवलिंगावरती येईल अशा पद्धतीने बेल अर्पण करा. त्यानंतर दुसरा तांदूळ घ्यायचा आहे. इच्छा भरून तो व्यक्त करायचा आहे. तर अशा प्रकारे
आपल्याला हे 5 बेलपत्र आणि 5 तांदूळ आहे तर ते अर्पण करायचे आहे. जी इच्छा व्यक्त केली आहे ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता जी 5 बेलपत्र तुम्ही अर्पण केलेली आहे तर त्यातील एक बेलपत्र तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि मंदिराच्या बाहेर जायचं आहे आणि बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाहेर जो नंदी देव असतात तर ते तुम्हाला डाव्या कानामध्ये तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे, सांगायची आहे. नंदीदेव हे भगवान महादेवांचं वाहन मानलं जातं. जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त करताल तेव्हा तुमची इच्छा भगवान महादेवांपर्यंत पोहोचण्याचं काम नंदी करत असतो. म्हणून त्याला उजव्या कानामध्ये तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे बेलपत्र घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे आणि आल्यानंतर हे बेलपत्र आपल्याला आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. जिथे तुम्ही छोटे पैसे ठेवतात त्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. जिथे महत्त्वाचे कागदपत्र ठेवतात तर त्या ठिकाणी हे बेलपत्र तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. आता काही दिवसानंतर हे बेलपत्र सुकवलं तरीही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. जोपर्यंत ते खराब होत नाही तोपर्यंत तिजोरीमध्येच ठेवायचं आहे. कारण हे बेलपत्र जे आहे तर ते अभिमंत्रित झालेलं असतं, त्यावरती सेवा झाल्या असतात आणि शिवलिंगावर हे बेलपत्र आपल्याला घरी आणायचं आहे. तर अशा प्रकारे ही एक वस्तू आपल्याला घरी आणून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.